माईक आता कसं आहे काय माहीत नाही मला. तर हां, नमस्कार मंडळी, घसा गेला माझा. नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही मला बाईकवर असं बघून मोटो ब्लॉगमध्ये बघून थोडे कन्फ्यूज झाला असाल. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी इच्छा झाली की मोटो ब्लॉग पण थोडा चालू करूया. त्यासाठी आपल्याकडे बाकी सगळा सेटअप होता, पण थोडा फक्त माईक नव्हता जरा हेल्मेटला लावण्यासाठी. तर तो पण घेतला आपण आणि मग बोललो की जरा सुरुवात करूया. आपण सध्या लोणावळ्यात आहोत. लोणावळा 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 खंडाळा तिरुपती मंडाळा, कुठं कुठं जायचं फिरायला देवा, कुठं कुठं जायचं फिरायला. सह्याद्री खूप आहे आपल्याकडे फिरायला. हे बघा आयला, आता लोकांना काय बोलावं तुम्हीच सांगा. गाडी इथं लावली, जायला एकच रस्ता आहे, मस्तपैकी गाडी लावून बघा. ती बघा मोबाईल, अरे इंस्टाग्रामच्या माली चॅटिंग इम्पॉर्टंट आहे. अरे कर ना बाबा, रस्त्याच्या साईडला एकदम जरा लाव. ही व्हाईट लाईन आहे त्याच्या साईडला लाव ना. मागं थांब, आता कुठंही थांबलीस तू. काय बोलावा. ठीक आहे, जाऊ दे, आपलीच चुकी. लोकांना काय आणि किती सांगावं. एक रायडर आपल्याला डोक्याला गोप्रो लावून जाताना दिसत आहेत. ट्रॅफिक आणि ट्रॅफिक, फक्त ट्रॅफिक इथं. फक्त मला तरी वाटतं मी जेव्हा आम्ही जातो गड किल्ल्यांवर किंवा दुसरीकडे फिरायला, तर रात्रीच्या टायमाला फक्त ट्रॅफिक नाही दिसत, बाकी टायमाला ट्रॅफिक असतेच. अरे पोरा वय काय करतो काय, उगा सांगायची आलं तर मॅटर होईल ना. रायडर लोक दिसतात आपल्या पुढे. अरे पुढे बुलेटवाले पण आहेत. अरे बाबा, याला काय घाई झाली समजत नाही मला. जाऊ दे, आपल्या मागं येतोय, आपण त्याला ओव्हरटेक करून पुढे जातोय, परत येतोय पुढं. आणि हा उतरून काय घेण्याचा प्रयत्न करत आहे, काय नाही, तो पुढं चाललाय. जाऊ दे त्याला. आता गेलास ना साईडला, आता गप चल. आता त्याला मी टपल्यात देईन च्या मायला खट्टू खट्टू. हे दोन बुलेटवाले रायडर दिसत आहेत आपल्याला. काका लोक लागत आहेत रे. हां, काका लोक वाटत आहेत. थोडी काच उघडली आता बरं वाटतंय. चला चला, तर मग आपण निघूया. काका मामा, रायडिंग इज स्टार्टेड. हो हो, थोडी गारगार हवा येते, पण माझा आवाज तुम्हाला कसा येतो आय डोंट नो. मस्तपैकी गारगार हवा खात आपण चाललेलो आहोत घरच्या दिशेने. होळी फेस्टिवल 25 मार्च. अरे अरुण भाई, मस्त मस्त एकदम माखन रस्ता. अशी गाडी अशी टर्न मारायला अशी मजा येते ना. फक्त मध्ये पाणी नाही पाहिजे, नाही तर गाडी स्लिप होते. बाजूला नॅशनल हायवे नवीनवाला, इथं जुनावाला. बस काचा काळ्या करून बाजूला पण बघ रे. आला गाड्या घेतात, आरसे कुठे टाकतात काय माहीत. पद्धतशीर चालवायची गाडी तर नाही. अरे बाप रे कुत्रा, ओ माय गॉड. मला तर आधी काय म्हणतात शेळी मेंढीच वाटलं. का उडी बिडी मारतो का रे बाबा. कसला क्यूट होता. ठीक आहे. हां काका चला या. आता काकांनी हात दाखवला, तर कॅमेराला बघून हात दाखवला असेल. आपण एवढे फेमस नाही, आपल्याला कोण हात दाखवणार आहे. तर चला, तर मग आता मी तुम्हाला आरशात दिसतोय का. हां, हा बघा आपला सेटअप. गोप्रो काय विसरलो यार नाव, काय टेलिकॉम म्हणतात याला. तर चला निघूया आपण आता. अरे कुठं गेलं. हां चला. हो ऊन लागतं ना, जास्त थांबू शकत नाही आपण. काहीतरी सनसेटच्या टायमाला येऊया इकडे. आपल्या इकडं
फेऱ्या होतात म्हणजे आपण फिरतो तिकडं तिकडं. सो त्या टायमाला येऊया आणि तेव्हा एन्जॉय करूया व्ह्यू मस्तपैकी. गाडी 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 नाही, ओव्हरटेक पण सावकाश, कारण पुढे रस्ता खराब आहे. अरे 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 हायवे तुम्हाला बाजूला दिसत असेल, नाही दिसत काय? दाखवतो, एकदाचा दाखवतो रे बाबा तुम्हाला. तो बघा हायवे, नवीन हायवे, आणि त्याच्यात बाजूने हा जुना हायवे, इथून आपण जाऊ शकतो. मी रिटर्न येताना ना नेहमी खालून येताना, आता हा जो ब्रिज दिसतोय ना, ब्रिज म्हणजे काय म्हणतात ते, लोखंड लावले खालून येताना ना, मी दरवेळेस विसरतो ट्रकवाल्यांना ओव्हरटेक करत, म्हणजे थोडं त्यांच्या पुढं बिडं येताना असं विसरून जातो की वरती आल्यावर मला आठवतं अरे यार त्यांना सांगायचंच राहिलं किंवा काय, कारण इथून तर ट्रक जाऊ शकत नाही असा सीन आहे. सो त्यांना इथून परत रिटर्न जावं लागणारच. फॉर्च्युनर, अरे हा तोच कुत्रा आहे का? हां हा तोच कुत्रा आहे, बघितला त्या कुत्र्याचं, आणि आपलं दुसऱ्यांदा दर्शन झालेलं आहे. हे बाबा जास्त जोरात टर्न मारायला जायचो आणि रेती असायची रे. खुजे अंधाराचे घाणे, हळे मोकळे आकाश. इथून ना रात्री येताना जाम भारी वाटतं, का माहिती आहे का मित्रांनो? खाली ना पूर्ण लाईट असतात, टेम्पाला एकदम आहे. हा मला लाईटवाला दिसतोय, मंडपवाला, साऊंड सिस्टीम. हां थोडी जागा अजून दिली असते तर बरं पडलं असतं, पण ठीक आहे, मी हॉर्न नाही वाजवला, माझी चुकी होती, माय बॅड. दरवेळेस समोरच्याला दोष देऊन अर्थ नाही, आपली पण चुका असतात. बघा इथून मस्तपैकी नवीन रस्ता, हा पूर्णच्या पूर्ण मध्ये मध्ये ना पूर्ण खराब रस्ता होता. सो तो नवीन बनवलेला आहे, चांगलं आहे ते बऱ्यापैकी ओव्हरटेक. अरे बापरे किती मस्त, किती मस्त, छान छान मस्त. ये 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 बाबा ये ये, दिसतच नाही, ओव्हरटेक करायची पद्धतच नाही बघा. अरे टर्न आहे काय आहे काय नाही, टर्न आहे, पूर्ण रस्ता क्लिअर आहे, पण रिक्षावाला पुढे आहे. आणि टर्न हा हळू पद्धतशीरमध्ये मारला पाहिजे, बरोबर की नाही? चुकीचं बोलतो का मी? आता हे कसे ओव्हरटेक करतात, चला ना पॉपर. हां अरे काका चुकलात तुम्ही. आत्ता मी चांगल्या मी सांगत होतो माझ्या मित्रांना, मैत्रिणींचा काय मैत्रिणींना, माझ्या यूट्यूब परिवाराला, की गाडी कशी चालवावी काय. आयला पहिला मोठो ब्लॉग आहे आणि त्याच्यातच लोकांची चुका काढतोय. हां सिग्नल दिलेला पद्धतशीर, गाडी घेतलेली, ओके डन. या काका या, चला. असं का बघतोय बाबा, घाबरलो की याला बघून. च्या मारे टुबुक टुबुक. अरे रिक्षावाल्या रिक्षा तू आलास, रिक्षावाल्या तू साईडनी रे गेलास. रा जरा थोडा आजूबाजूला पण बघावा, ठीक आहे, नॉट बॅड नॉट बॅड. अरे आपले रायडिंगचे मित्र म्हणजे मागाशी लोणावळ्यात भेटलेले ते दिसलेत शेवटी आपल्याला, पुढे चाललेत आपल्या. चला चला हात दाखवून गाडी पद्धतशीर घेतलेली आहे, ताई गाडी चालवत आहेत प्रॉपर. प्रॉपर म्हणजे हेल्मेट नाही तरी पण ठीक आहे. आता किती लोकांना बोलू हेल्मेट घाला हेल्मेट घाला. चला 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 चलो थोड़ा साइड से निकलते भाई लोग. इल्ल बटर रास कर नार मन मन डांड मन 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 अरे 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 दादा रे दादा रे दादा दादा रे.
हे अरुण फायवाल्यांचं कळत नाही मला, त्याच्या गाडीला आरसे नव्हतेच. मला कळत नाही, लोक गाड्या घेतात ठीक आहे, आरसे तर पैसे नाही भरायला लागत ना, फुकटच देतात गाडीसोबत, मग काढतात का काय आहे बाबा. कारण आरशामुळे आपल्याला बाजूचं दिसतं ओव्हरटेक करताना किंवा काय, एक चांगल्या प्रकारे मदत होते. म्हणजे त्याची वायर लावलीच नव्हती बघा, याला पण आरसे नाही, अरे आरसेच काढून टाकलेत. हां तर काय बोलत होतो, हां तर वायर निघाली, म्हणजे मी वायर लावलीच नव्हती, मी बाकी सेटअप केला आणि तसाच निघाला, आणि मला वाटलं की माईक चालू आहे, आणि मी नुसता बडबड 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 करत 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 निघालो. आणि पुढं देवरोडच्या पुढं थोडा पुढं आल्यानंतर मी अरे मस्त, हां देवरोडच्या पुढं आल्यानंतर मग मी थांबलो, थोडा माईक चेक केला, तेव्हा कळालं की अरे यार वायरच लावली नाही. किती दुःख झालं यार. मला फर्स्ट व्लॉग रेडी करतो आणि त्याच्यातच पहिला अपयश. त्याच्यानंतर पुन्हा मी माईक चालू केला, पुन्हा मी रेकॉर्डिंग चालू केली, पुन्हा मी बोलायला लागलो, आणि अशा तऱ्हेने परत रेकॉर्डिंग चालू करता करता मी लोणावळ्यापर्यंत पोहोचलो. पण त्याच्यामध्ये पण मी चेक केलं, त्याच्यामध्ये जो हेल्मेट लावलेला माईक आहे तो होता खाली, म्हणजे जिथून हवा शिरेल तशा जागी तो जरा गेलेला, कोपऱ्यात जाऊन बसलेला एकटाच उगाचच. मग आता काय बोलू त्याला. मग ते माझं दुसरं अपयश आलं. त्यानंतर मी हे तिसरे व्हिडिओ आता तुम्हाला दिसते ती तिसरी व्हिडिओ आहे. अपयशानंतरची यशाची पायरी मी थोडीशी गाठलेली आहे. आता हा व्हिडिओ कसा आहे ते मला माहीत नाही. आयला वैतागच रे बाबा. बट ठीक आहे, मजा येते, लाईफ एन्जॉय करत चालायचं. कारण यार फिरणं, ट्रॅव्हल, आयुष्यामध्ये फिरणं हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता मी, माझे मित्र कॉर्पोरेटवाले, जे आपला ट्रेकिंगचा ग्रुप आहे, जुन्नरला जातो आपण, ट्रेकला जातो, ते सगळे कॉर्पोरेटवाले जे. सो आम्ही निघतो शनिवार रविवार. तर मग त्या पद्धतीने थोडं फिरलं का कसं जरा मन मोकळं वाटतं, जरा एक एन्जॉयमेंट नेचरमध्ये, सह्याद्रीमध्ये फिरल्यानंतर एक मनाला अशी मन असं जरा खुलतं आपलं, तर ते भारी वाटतं. नाही तर हाय सोमवार ते शुक्रवार काम करा, शनिवार रविवार घरी झोपायचं. म्हणजे आराम करणं पण इम्पॉर्टंट आहे. तर माझं असं चाललं आहे की महिन्यातून 2 शनिवार रविवार फिरायचे आणि 2 शनिवार रविवार घरच्यांसोबत. का, कारण घरी पण टाईम दिला पाहिजे ना. आता आमची आई साहेब आहेत, वडील आहेत, आमचे थोर बंधू आहेत. म्हणजे घरच्यांचं असतं, शुक्रवार आला का विचारणार, अरे बाळा कुठे चाललास का तू. तर मग मी बोलणार की हो चाललो मी. मग कधी येणार आहेस बरा. म्हणजे आमच्या घरचे बोलतातच नेहमी, कुठं चाललास काय असं. सो मग घरी पण टाईम दिला पाहिजे. म्हणजे दोन्ही साईड बाय साईड मॅनेज करायचं. आता आज रविवार आहे, आता वाजलेत किती 1:30 बघा. म्हणजे आपण पकडा 2-2:30 आपण घरी पोचू, फ्रेश वगैरे होऊन 3, 3:15 आपण आराम करूया. म्हणजे मग संध्याकाळ घरच्यांसोबत स्पेंड करता येईल थोडी. तेवढाच हा ब्लॉग एडिट करता येईल. आता हा ब्लॉग कसा येतोय, कधी येतोय आय डोंट नो. कारण जुन्नरचा फर्स्ट पार्ट रिलीज झालेला आहे, दुसरा पार्ट अजून एडिट करायचा आहे. त्याच्यानंतर तिसरा पार्ट नाही, एक अलिबागची व्हिडिओ आहे. आपण रेवदंडा किल्ला आणि बीचला भेट दिलेली, सो तो यायचा आहे. त्याच्यानंतर हा ब्लॉग येईल. यार असे ब्लॉग माझे आता पेंडिंग होत राहिलेत आणि मला एडिट करायचे खूप बाकी आहेत. आता ना पुढच्या शनिवारावर कुठे जातच नाही, त्या मारी सगळे एडिट करून टाकतोच एकदाचा. बरं की नाही मित्रांनो. किती हा टाइमपास करतो मी, काय कळत नाही या कुणाल भोयेला. धूम चाले. हा तर तिकडे नवी मुंबईचं मोठं धरण आयला
चावी येतं आणि मी गाडी स्टार्ट करते. काय बोलू यार कुणाल भोयला. थोडी क्षणभर विश्रांती, नंतर आपली रायडिंग परत चालू. बॅगेतून तर काय काढलं नव्हतं. जरा गरम होत होता, बट ठीक आहे, आता थोडं ठीक वाटतंय. यार 2 वाजले, मी खूपच निवांत चाललोय. 12 वाजता देहू रोड. अरे बापरे, 2 वाजता इथंच अजून मी. खूप 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 टाइमपास चाललाय. टाइमपास म्हणजे ठीक आहे, चला आता काय काय आपटतं काय हेल्मेटला. ओके, दोरी. घाबरलो ना मी. हां, तर काय बोलते. हां, तर टाइमपास नाही म्हणता येणार, कारण कसं आहे की आपण रायडिंग करतोय, आपण बोलत बिलत चालू आहे. सो त्याच्यामध्ये प्रॉपर सावकाश जाणं, असं एन्जॉय करत जाणं. काय राहिलं. काय एवढं होतं आपलं. बॅग पण बंद आहे. पोरगा काय बोलला काय समजलं नाही. 1 मिनिट गाडी लावून बघूया का. यार मुलांनी कन्फ्यूज केलं नक्की. मला वाटलं काय राहिलं का काय पडलं. काय राहिलं यार. बॅगेची चेन लागलेली आहे. गोप्रो इथं आहे. दोन बॅटरी इथे आहेत, एक बॅटरी इथे. सगळं तर घेतलेलं आहे. आय डोंट नो काय राहिलं. चला परत जर तो मुलगा भेटला किंवा ओव्हरटेक करता आलं तर विचारू नक्की काय. मला नाही माहित नक्की काय होतं, काय राहिलेलं. गाडी पण व्यवस्थित आहे. आयला मीच कन्फ्यूज झाले यार. काही बोलूया काय नक्की काय होतं काय यार. अशी लोक येतात कन्फ्यूज करून जातात. बॅग पण बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. क्रिस्टा गेली असेल, गायब झाली असेल आता काय. बॅग एकदम बघू का मागून. वॉलेट खिशात आहे, मोबाईल खिशात आहे. आला नक्की काय राहिलं. च्या मारे पोरगा बोलला आणि मला कन्फ्यूज करून टाकलं रे आबा. बॅगेच्या चैनी तर सगळं बंद आहेत. हे सोड च्या मारे. निघूया चला. हो नक्की तो मुलगा बोलून काय गेला. आयला मला कन्फ्यूजच करून टाकलाय. अरे देवा. कारण बाकी काय राहिलंय. आयला विसरायचा आधार बिधार तर नाही झाला ना मला.
तिथं हँडग्लोव्स काढलेले, हँडग्लोव्स घातले, घड्याळ काढलंच नव्हतं. क्रेटा आहे का? क्रेटा नाही, सॉरी क्रिस्टा यार. काय बघा यार, नक्की मीच कन्फ्यूज झालोय. बघू तर भेटला तर विचारू त्याला परत. आज झटका बिटका लागला का रे मला? काय विसरा लागलोय का राहिलंय का काय माहीत. आता माझा हा तिसरा ट्राय आहे. म्हणजे तुम्ही आता जी व्हिडिओ बघताय ठीक आहे, हे मी तिसऱ्या वेळेस पुन्हा करतोय रेकॉर्ड. का? कारण ना देहू रोडवरून निघालेलो ह्या साईडने नवी मुंबईला, म्हणजे मुंबई साईडला जाता येतं. मुंबई नवी मुंबईमध्ये आपण आहे, बट तरी पण एक सांगायचा दृष्टिकोन. त्यानंतर तर इथून जागा आहे ना. हां 116 115. बापरे, थांबायला लागेल का? टायरात हवा बिवा एकदम बरोबर आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. गाडी बंद करूया. तर बघा समोर लिहिलेलं ठाणा ऐरोली वाशी डाव्या साईडने, म्हणजे बोलो नवी मुंबईच्या साईडचा तो रस्ता आहे. ठीक आहे, आपला सिग्नल लागलेला अजून 60 सेकंद बाकी आहेत. तोपर्यंत गाडी बंद करायची गप पद्धतशीरमध्ये. जास्त गाडी चालू ठेवायची नाही, पेट्रोल जास्त वाया जात आहे. उगाच का ऊन लागते ती वेगळी गोष्ट आहे. 2:30 वाजलेत. बघू आता किती वेळ लागतो आपल्याला घरी पोचायला. आणि सध्या आपण आधी ऐरोलीमध्ये राहायचो, सो आपण डायरेक्ट डाव्या साईडने गेलो असतो निघून. पण आता आपण ऐरोली सोडलेली आहे. आता आपण राहतो डोंबिवलीमध्ये, पण डोंबिवलीच्या पण बाहेर राहतो. चला इज्जत आहे का नाही आपल्याला? देवा, डोंबिवलीमध्ये राहतच नाही मी, म्हणजे ते डोंबिवलीच्या बाहेर आहे. आज गाडी चालू करायची. ए बाबा थांब रे. काय? 4 मारे 2 1 0 100 मिनटं 5 कणकात. चल आता चल. हे बघ याला ना ऐन टायमाला आहे बघ. काय बोलायचं नाही या काकांना. हे असे 150 कुठून येतात ना समजत नाही. यायचं कुठून जायचं कुठं. हां तर आपला हा रस्ता इकडून मस्त मस्त. या आडवा आहे तुला सांगतो मी आता. ओला चा ओला. अरे रायडर मस्त कानात हेडफोन घालून तसंच गाडी चालवायची. अरे दादा हेल्मेट घाल. आज मी खूप लोकांना हेल्मेट घालायला सांगतोय, पण कोण ऐकत नाही माझं. जाऊ द्या मित्रांनो. समाज में कुणाल भाई को इज्जत है का नहीं बताओ जल्दी रे बाबा. हमारे रास्ता खड्डे में रास्ता क्या रास्ते में खड्डा रे बाबा. सुन पावसाचं रान दिलं जणी पावस. मला गाणं येत नाही मित्रांनो, समजून घ्या रे तुम्ही. मला नुसतं बडबडता रे येत बघ काय बोलतोय. मला काहीच सुचत नाही रे. ए जेसीबी नाही रे. काय आहे? मशीन कसली मशीन आहे? जेसीबी सारखीच वाटते. अरे ऑफ रोड. जाऊ दे, पुढं बघून चालू गाडीच्या मारे. अरे ट्रकवाल्या जाते का रे तुझी गाडी? नाही तरी पण उगाच घालायची का? काय नाही, उगाच टाइमपास. म्हणजे आपण रस्ता सोडून साईडने चाललो, ही पण आपली चुकी आहे, कबूल करतो मी. आय नो. चला सिग्नल सुटलेला आहे आणि आपल्या गोपूरची बॅटरी 28% आलेली आहे. तर
सिग्नल सोडून पुढे जाऊन बॅटरी चेंज करूया म्हणतो. चालेल अजून तशी तरी पण बडबड 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 बडबड. का रे बाबा 1 to 1 आर्मीचे वाटतात, आर्मी जवान. इट्स कमांडो टाइम. यस, इथं गाडी थांबवून बॅटरी वगैरे चेंज करूया आधी आणि मग निघूया पुढच्या प्रवासाला. स्पेशल फोर्स, ओके, भारत सरकार, सल्यूट. तर भेटूया आपण 2 मिनिटात. बघा देहू रोड ते हां देहू रोड ते आता घरी जापर्यंत आता ही शेवटची बॅटरी म्हणजे 4थी बॅटरी आपल्याकडे. 3 बॅटऱ्या संपलेल्या आहेत, 10% आता असतील 20% पण असं. आता शेवटची होती 22 का 28%. खड्डा खड्डा खड्डा. अरा खरे बाबा, हा कसा काय पडला? काय नक्की? चला जरा मित्रांनो बघूया. वेडे म्हणा. असा कसा पडला? का रे दादा कसा पडला तो? माहित नाही पडलं होतं. काय नाही, स्पीड मध्ये वाटतं टर्न मारला. टर्निंग मध्ये तो म्हणजे तो असं डायरेक्ट आला आणि डायरेक्ट त्यांनी वाटतं टर्न मारला, कारण ते काका वगैरे होते ते तेच सांगत होते. आता स्पीडमध्ये येऊन टर्न मारणं काय आहे, तिथं रस्ता कसा आहे बघावा आधी माणसाने. आपल्याला म्हणजे नेहमीचा मित्रांनो हे बघा, तुम्हाला एकच सांगतो की नेहमीचा ओळखीचा रस्ता जरी असेल तरी पण टर्न वगैरे मारताना किंवा ओव्हरटेक करताना समोर दिसेल तेव्हाच करा. कारण गोष्ट अशी होते की समजा ओळखीचा रस्ता आहे, ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे इथं खड्डा नाही आहे किंवा इथं काही नाही आहे, इथं प्लेन चांगला रस्ता आहे, पण कधी दगड येऊ शकतो, काही कारणामुळे पटकन लोक म्हणजे काही होऊ शकतात, तिथं खड्डा असू शकतो, खड्डा बनू शकतो, एखादी गोष्ट व्हायला टाईम लागत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. सो थोडी गाडी जपून चालवा एवढंच सांगेन. गरमी गरमी एवढं म्हणजे तिकडून आलो मी, एवढंच मला गरमी नाही लागायला लागली, इकडं मला गरम गरम हवा लागते. ऊन असं डोळ्याला असं लागतंय, म्हणजे हेल्मेटची काच बंद केलेली आहे तरी पण थोडीफार हवा येते ना जी हेल्मेटच्या आजूबाजूने कुठून तरी कोपऱ्यातून. पूर्ण लॉक नाही केले ते, थोडंसं ओपन ठेवली मध्ये काच, गरम हवा येते. हवा येणं इम्पॉर्टंट आहे, आता कुठली हवा येते ते नाही. आपला रस्ता कधी येतोय बाबा? घरी जायचं आहे, घरी जाऊन आराम करायचं आहे. गेले 2 वर्ष झाले असतील, त्याच्या आधी 1 वर्ष तर झाल्यातच जमा आहे.
मी ह्या रस्त्याने येतो जातो, तर नेहमी हा रस्ता असाच बघायला मिळतो. पावसाळा असताना तर बाबा काय सांगू तुम्हाला, नक्की गाडी घालायची कुठून ते येऊन पडतं. कारण टेन्शन, कारण हे बघा ना रस्ते बघा, म्हणजे कुठल्या लेवलचं स्पीड कुठल्या लेवलचं ठेवावं लागेल. खड्डे, हा तर रस्ता आता पुढे तुम्हाला दाखवतो रस्ता. हा रस्ता आता कधी बनतोय का आयडिया नाही. पावसाळ्यात ना पूर्णच्या पूर्ण इकडं एक उतार आहे. हां, ह्या साईडला आता उजव्या साईडला थांबा तुम्हाला दाखवतो. हे उजव्या साईडला तुम्हाला दिसतंय ना, ते फॉर्च्युनर आहे किंवा आता ते बस, हे इकडं ना पूर्ण पाणी भरलेलं असतं. आता हे उतार आला ना, सो ह्या एरियात पूर्ण पाणी भरतं, मग कधी कधी कमरेपर्यंत पाणी जातं. आता हा रस्ता बघा, आता हे खड्डे, म्हणजे लोकांनी गाड्या चालवायच्या का नाही हे येऊन पडतं. बरं ठीक आहे, आपली बुलेट आहे, कुठूनही कशी जाईल, पण गाडी जाते कुठूनही कशी म्हणून कशीही घालायची नाही ना, गाडी बघून घालायची. ठीक आहे, आता इमर्जन्सी असते किंवा आपण गाडी साईडला उतरवतो, पण तिथं पण असं झपझप असं नाही जात. थोडी गाडी पण जपून चालवायची. जेवढं आपण गाडीला जपणार तेवढी आपल्याला गाडी जपते, नेहमी लक्षात ठेवा. भले त्याच्यात तसं आपल्याला वाटतं की मशीन आहे ती, तो मशीन म्हणजेच एक जीव आहे. आणि ह्यांना काय सांगायचं, मशीन. हे बघा रस्ता, रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता काहीच समजत नाही. हे तरी सिमेंट टाकून इथं केलं, इथं तर अजून बेकार होतं. तर मी काय बोलत होतो, हां, जेवढं आपण गाडीला जपणार तेवढं गाडी आपल्याला जपते, असे माझे वडील म्हणालेले आहेत आणि ते खरं आहे. आपल्याकडे जुनी हिरो होंडा आहे, अजूनही आहे. सो म्हणजे लहानपणी आम्ही गावाला जायचो, त्या टायमाला त्या गाडीवर आम्ही 4 जण जायचो. पुढं सगळ्यात पुढं मी, हे आरशे आहेत ना, आरशाला असं पकडून, त्याच्या मागं भाऊ, त्याच्या मागं वडील आणि त्याच्या मागं आई बसायची. असं 4 कॅरियर असते, त्याला लावून बशी पॅक करून मस्तपैकी गावाला निघायचो. खड्डे में रास्ता या रास्ते में खड्डा, कुछ समझ में नहीं आ रहा है. आता हा बघा, हा किती मोठा खड्डा आहे, म्हणजे एखादं ह्याच्यावर जर आपटला ना, खपला कर्मानी, म्हणजे गाडी अशी मध्यचिर त्याच्याशी लागणार त्याला. काका मस्तपैकी गाणी ऐकत झोपलेले आहेत. 71 बसमधली लोक बाहेरच्या दृश्याचा आनंद घेताना कॅप्चर झालेली आहेत. तर अशा प्रकारे आपण आपल्या घरच्या वाटेकडे पोहोचलेलो आहोत. तर मग माझी बडबड ऐकून तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. तो पण आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, मग तो मोठं ब्लॉग असेल किंवा आणखी कुठं दुसरा ब्लॉग असेल, बघूयाच, काय घाई नाही. तोपर्यंत काळजी घ्या. Fearless.